आठवडीच्या मैदानावर कर्तृत्वाचा षटकार अमोल पाटील स्मृतिचषक 2025चा थरार मंगलमूर्ती बिराथन ध्रुव 11 केळबा आई आशापुरी 81 साई स्पोर्ट शरावली या संघांसाठी हा चौथा कॉल आहे। कॅप्टन आपण या ठिकाणी व्यासपीठावरती या, आम्ही 5 ते 10 मिनिटं वाट बघणार आहोत, नाहीतर कॅमेऱ्यासमोर ड्रॉ केला जाईल। या षटकानंतर ड्रॉ केला जाणार आहे। साई स्पोर्ट्स फरावली आई आशापुरी 81 श्री 11 मंगलमूर्ती बिराथन ध्रुव 11 केळवा सर्व कॅप्टन व्यासपीठावरती आहे। दरम्यान प्रणित बॅक टू बॅक 2 षटकार पहिल्या षटकामध्ये जर मारतायत तर लाखा यांच्याकडनं 500 500 रुपयाचं पारितोषिक प्रणितसाठी आले। अजीत जी आपका स्वागत है। थैंक यू। घाटीम और J11 केलवा के बीच आज का ये 5वां मुकाबला। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज कुमार, बल्लेबाज प्रणीत ऑन स्ट्राइक, पावर प्ले का ओवर अक्षय नॉन स्ट्राइक रेन पर है। फ्लैंक पॉइंट पर खिलाड़ी तैनात, खूबसूरत कवर ड्राइव स्ट्राइक कवर की तरफ गेंद को खेला गया, लेकिन अजीत ये सारा खेल जो है ना टाइमिंग और प्लेसमेंट का, शॉट अच्छा था लेकिन सीधी गेंद स्ट्राइक कवर की तरफ चली गई, रन बनने का कोई मौका नहीं है। टायमिंग भरपूर चांगलं होतं, परंतु सरळ खेळाडू आहे त्यांच्या हातामध्ये निर्धाव चेंडू, परंतु स्टार्ट चांगला आहे प्रणित यांचा। एक युवा खेळाडू बघायला मिळतात। प्रणित ओ अप्रतिम टॅप केलाय, चांगलं शॉट सिलेक्शन, पॉप इन क्रीजचा एक सुंदर उपयोग बघायला मिळतो प्रशांतजी। जी हाँ, टप्पा खाते थोड़ा ऑफ स्टंप के बाहर जाते हुए गेंद को इंतजार किया, उसके बाद वो टैप किया। अब टैप किया तो गैप भी निकलना बहुत जरूरी है, तब जाकर बात बनेगी। स्कोर की बात करें तो रन संख्या 1 रन बगैर किसी नुकसान के। ओवर की बात करें तो ये पहले ओवर का खेल है। अमोल पाटिल स्मृतिचषक 2025 प्रणीत 1 पर, अक्षय ऑन स्ट्राइक, कुमार वे गेंद को खेल दिया, स्ट्राइक कवर पर खिलाड़ी रोकने की कोशिश कामयाबी नहीं मिली। लॉकअप पर खिलाड़ी है, गेंद को फील्ड कर रहे, लेकिन तब तक दोनों बल्लेबाजों ने तेज रफ्तार के साथ 2 रन मुकम्मल किए। 2 रनों के साथ अक्षय का खाता खुला, स्कोर पहुंच चुका 3 रन बगैर किसी नुकसान के। अक्षय खूप चांगली बॅटर आहेत आणि सलामीला आल्यात, थोडंसं फाउंडेशन बिल्ड करावं लागेल इथे। प्रणित आणि अक्षयाना अनुभव आहे दोन्ही फलंदाजाकडे, सध्याचा हंगाम गाजवणारे असे दोन्ही फलंदाज आहेत J11 केळवा संघाकडनं। आणि समोर गोलंदाज आपण बघतोय मिस्टर कुमार, चेंडू क्रमांक 4 घेऊन मार्गस्थ होताना अक्षय साठी थोडंसं पूलचा अटेम होता, फोर्स जास्त लावण्याचा प्रयत्न केलाय आणि इथे आला निर्धाव चेंडू। क्या वो एज लगा था, क्या आवाज आई थी, जिस तरह से विकेट कीपर की रिएक्शन है, बिल्कुल मेरे हिसाब से वो कैच होना चाहिए था। जीवनदान बैटर को मिला। अक्षय 2 पर के अंदर, स्कोर कुल मिलाकर 3 रन स्कोर बोर्ड पर है। गेंदबाजी करने के लिए कुमार तैयार, पावर प्ले का ओवर है। पॉइंट कवर पर खिलाड़ी मौजूद है, लॉन्ग ऑफ है, उसके साथ मिड ऑन है। एक काउ कॉर्नर पर खिलाड़ी, स्क्वायर लेग पर एक खिलाड़ी तैनात। अच्छा स्ट्रोक है, मिड ऑन का खिलाड़ी दायरे के अंदर, उनके सर के ऊपर से गेंद बॉडी लेके बाहर जाते हुए 4 रनों के लिए हंसते हंसते कट जाए रस्ते। जबरदस्त स्ट्रोक। थँक यू अक्षय, प्रचंड क्षमता या फलंदाजाकडे आणि खूप चांगला शॉट सिलेक्शन, शॉट मिडॉनच्या डोक्यावरनं प्रॉपर एक्झिक्युशन बघायला मिळते। मिडॉनच्या डोक्यावरून आपण बघतोय, धावसंख्या पोहोचते ती 7। शॉट मिडॉन आहे, 8 धावा स्कोर कार्ड वरती। पुढचा चेंडू, यावेळेला फटका फसलाय, खेळाडू येतोय डाऊन द बॉल आणि अक्षयला मिळतंय जीवनदान। अक्षयचं लक फॅक्टर प्रशांतजी या ठिकाणी खूप जोरात आहे असं म्हणायला हरकत नाहीये। धावसंख्या 1 ने पोहोचते ती 9 वरती, विकेट आलेला नाहीये। J11 केळवा रोड संघ चांगल्या स्थितीमध्ये बघायला मिळतोय। इथून गेअर बदलणं, इथून इंटेंट क्लिअर करणं आणि आपल्याला असणारा पर्पज धावांचं परिपूर्ण करणं, यासाठी एक चांगली पार्टनरशिप गरज आहे। जिसकी शुरुआत तो बहुत बढ़िया हुई। पहले ओवर में स्कोर प्रशांतजी थांबवेन, आपण चिठ्ठ्यांचा ड्रॉ या ठिकाणी टाकलाय। विनिंग संघाचे संघनायक या ठिकाणी आलेले आहेत। प्रथमतः आपण 3 बाय उचलणार आहेत, मागे एक जी मॅच राहील त्यांची मॅच लागेल, समजलं ना सर्वांना? तर चिठ्ठ्यांचा ड्रॉ आपल्याला बघायला मिळतोय। एक एक उचलायची आहे, एक चिठ्ठी उचल।
अजित ध्रुव इलन केळबा मंगलमूर्ती बिरातन आई आशापुरी एडवन साई स्पोर्ट्स सरावली घाटी J11. ध्रुव 11 केळवा त्याच्यानंतर आपण बघणार आहोत दुसरी बाई कुठल्या संघाला मिळते. अतिशय देखणा षटकार साई स्पोर्ट्स सरावली. तिसरी चिठ्ठी कोणाची नावाची आहे बघायची आपण. त्याच्यानंतर ज्या राहिल्या ते 2 मॅच होईल. याच्यातला विजयी संघाला बाय आहे आणि राहिले मॅच ती म्हणजेच मंगलमूर्ती 311 मंगलमूर्ती विपक्ष आई आशापुरी एडवण. ओटू कॉमेंट्री स्टुडिओ. अमोल पाटिल प्रतिचषक 2025 ऑफ टर्म के बाहर गेंद थी. थर्ड बैट पर खिलाड़ी तैनात है. गेंद को वैसे पॉइंट क्षेत्र में खेलना चाहते थे बल्लेबाज, अच्छी तरह से टाइमिंग नहीं कर पाए. आणि दरम्यान एक सूचना आहे. याच्यानंतर होणारी मॅच असेल आई आशापुरी एडवण विपक्ष 311 मंगलमूर्ती विराथन. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. दोन्ही संघाच्या संघनायकाला ऑफिशियल कॉल आहे. तो चलिए एक बार फिर मैच की तरफ रुख करते. गेंदबाजी करे गेंदबाज दीप, बल्लेबाज अक्षय और पनीत मैदान के अंदर. ऑफ टर्म के बाहर गेंद इस बार अच्छा स्ट्रोक खेल दिया. लॉन्ग बॉडी लाइन की तरफ खिलाड़ी तैनात है. जब तक कि गेंद को फील करते, ओ माय गॉड, यहाँ थोड़ा सा मिसफील्ड हुआ है और उसके कारण 2 रन मुकम्मल किए. फंबल allows the batsman to come back per second. Now score moves on 18 पर रन. पहले विकेट के लिए अजीत यहाँ 18 रनों की साझेदारी दोनों प्रारंभिक बल्लेबाजों के बीच. चांगलं फाउंडेशन बिल्ड केले. कहते ना जरूरत अगर आपका अच्छा स्टार्ट मिलता है तो आप किस तरह से कन्वर्ट करते हो इसके ऊपर आपकी परिपक्वता है वो काफी निर्भर रहती है. खूप चांगला स्टार्ट मिळाला आहे. प्रणित आहे, प्रचंड क्षमता आहे प्रणितकडे. युवा फलंदाज आहे J11 केळवा संघाचा, केळवा रोड संघाचा. पुढचा चेंडू उलटॉस आहे. टायमिंग प्रॉपर आहे. शॉर्ट पॉइंटच्या डोक्यावरनं फेकून दिले चेंडूला सरळ डीप बॅकवर्ड पॉइंटला येतोय. प्रणितच्या बॅटमधनं दर्जेदार चौकार. शानदार, बहुत ही शानदार बल्लेबाजी मैदान के अंदर. और प्रणीत की पारी के ये पहला चौका है. टप्पा थोड़ा ऑफ टर्म के बाहर था, रूम मिला और उसका फायदा उठाते हुए गेंद को खेल दिया था पॉइंट के ऊपर से. सुंदर स्ट्रोक प्रणीत का. ओहो, क्या बात है, क्या बात है. टप्पा ऑफ टर्म के बाहर, टकाटक पटापट कमाल का अपर कट. प्रणीत के बल्ले से लगातार दूसरा चौका. थँक्यू. असं वाटलं होतं की आपण रिप्ले बघतो की काय. प्रणित च्या मेरिट वरती खेळतायत. लाजबाब, एक्सिलेंट, सुपर बॅटिंग. J11 केळवा रोड खूप चांगल्या फॉर्म मध्ये बघायला मिळतोय. धावसंख्या 4 ने फ्लाय झाले आणि 26 शेखर आम्हाला सांगताय 26 झालेले आहेत. प्रणित खूप जबरदस्त बॅटिंग करताना. याही वेळेला टायमिंग प्रॉपर, एलिव्हेशन प्रॉपर, नजाकत ताकद का एक अच्छा इस्तेमाल. हॅट्रिक चौकार प्रणित आपल्या नावावरती लावतोय. धावसंख्या 4 ने फ्लाय झाले. पोहोचलाय 30-30. जसा उंबराचे झाडाचा टाल तसा तुझ पोरी माझा गमाल. पोरी येशील का तारपानाचा वालू नाचून नाचून पुताल. अजीत खास करके जब बल्लेबाजी कर रहे प्रणीत तो गेंद को आखिर तक देख रहे, पोजीशन में आ रहे, बहुत बढ़िया तरीके से टाइमिंग कर रहे हैं. पॉइंट के ऊपर से 2 शानदार स्ट्रोक थे तब जाकर देखे पोजीशन में बहुत अच्छी तरह से. और मिडिल स्टंप पर, मिडिल और लेग स्टंप की तरफ जब गेंद आई ना तब जाकर बॉडी को रोल किया, गेंद को आखिर तक देखा, पोजीशन में आए और गेंद को जो लॉन्ग लेग और स्क्वायर लेग का एरिया उस रीजन में खेल दिया. तो टाइमिंग प्रॉपर कर रहे, गेंद को आखिर तक देख रहे, प्रॉपर क्रिकेटिंग शॉट करे लगातार. बैक टू बैक तीसरा चौका इन्होंने जड़ा. मोमेंटम अपने पास रखा है प्रणीत और अक्षय ने. उत्कृष्ट टायमिंग आहे. एलिव्हेशन प्रॉपर आहे. ऑन मेरिट खेळतायत. चेंडूला शेवटपर्यंत बघतायत आणि त्यानंतर बॅटचा फ्लो दाखवत आहेत. गुड बॅटिंग. नवीन गोलंदाज येतोय. गोलंदाजी ट्रॅकवर कुमार आलाय. वैयक्तिक दुसरं सामन्याचं तिसरं समोर आहे अक्षय. अक्षय याही वेळेला आपण बघतायत नोमॅथ लँडला खेळलाय. चेंडू सरळ जाईल तो शॉर्ट मिड ऑफ मध्ये. एकच धाव मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जाते. 31 वर पोहोचले.
परंतु या फलंदाजाने स्टार्ट दिलाय आणि क्लास 1 क्रिकेटिंग शॉट बघायला मिळतात शांतपणे, परंतु एक जो आगाज आहे त्यांचा, ज्यांचं मोमेंटम आहे ना, ते प्रशंसेस लायक आहे. जी हाँ, बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी रही है, हाई क्लास बल्लेबाजी दोनों बैटर द्वारा, खास करके प्रणीत. स्कोर की बात करें तो रन संख्या फिलहाल 31, गेंदबाजी करने के लिए गया गेंदबाज कुमार, और कुमार का यह दूसरा ओवर है. और हेलीकॉप्टर खेलना चाहते थे, ब्रॉकर में गेंद है, ऑन साइड पर खेल दिया, एक रन मुकम्मल किया, दूसरे के लिए वापस आ गया है और विकेट के बीच अच्छी दौड़. क्रिकेट का खेल ये, इसका मतलब ये नहीं होता कि चौके छक्के लगाना. क्रिकेट का खेल मतलब है आपको सिंगल को डबल में कन्वर्ट करना भी आना चाहिए. ये बेहतर क्रिकेट है. सेंसिबल बल्लेबाजी प्रदीप और अक्षय द्वारा. स्कोर इसी के साथ अब पहुंच चुका है 33 रन बगैर किसी नुकसान के. ह्या ज्या धावा आहेत ते ओपोनेंट टीमच्या फिल्डरच्या थोडंसं कॉन्फिडन्स लेवलला हात घालताना पण बघतोय. थोडंसं त्यांना टेन्शन देणारे 2 धावा आहेत. 33 झालेले आहेत. गुड बॅटिंग. प्रणीत आडव्या बॅटने शॉटम पूल बघायला मिळतोय. चेंडू ट्रॅव्हल झाला मिड विकेटला. एकदम मिळेल. चांगली बॅटिंग आहे. या फलंदाजाने दाखवून दिले की मैदानाच्या कोपऱ्या कोपऱ्यामध्ये जर्रे जर्रेवर खेळण्याची क्षमता माझ्याकडे आहे. वो टुक टुक बल्लेबाजी कर सकते हैं और टकाटक भी कर सकते हैं. बहुत बढ़िया. पहले वो खास करके अपर कट कमाल करता है. ये पुल शॉट देखे, पुल हुक, सारे शॉट खेल सकते हैं. सीधे बल्ले से गेंद को खेल दिया, ऑन साइड पर लॉन्ग ऑन पर खिलाड़ी है, लॉन्ग ऑन पर गेंद को फील्ड किया जाएगा, लेकिन एक रन आप नहीं बचा सकते. और दोनों बल्लेबाज जो है ना, बहुत बढ़िया बल्लेबाजी करे, पॉजिटिव सोच के साथ. स्कोर में बढ़ोतरी, रन संख्या फिलहाल 35 रन बगैर किसी नुकसान के. जबरदस्त स्टार्ट अक्षय आणि प्रणीत यांच्याकडनं बघायला मिळतोय. कुमार पुढचा चेंडू. ओ फॉलिंग स्वीप खेळण्याचा प्रयत्न होता. सध्याच्या शॉट बद्दल थोडंसं बोलावं लागेल. क्रेज आहे. बायच्या रूपाने सिंगल कंप्लीट केले. प्रत्येक फलंदाजाचं एक स्वप्न आहे बॅटला लागून एकदा परिपूर्ण. तर या शॉट बद्दल काय म्हणत तुम्ही, ज्या पद्धतीने फॉलिंग स्वीप आपल्याला बघायला मिळतोय? हा, निश्चितच आहे का महत्त्वाचा विषय. कारण आता जे क्रिकेट आहे ना, तिथे तुम्ही अशा प्रकारचा फटका खेळात ते रील बनतात. म्हणून हे जे बॅट्समॅन आहेत ना, फॅन्सी स्वीप आता इतका चांगला स्टार्ट झाला आहे. सगळं काही तुमच्या मनाप्रमाणे होत असताना एक शॉट, यावरती पुन्हा एकदा आपण जेव्हा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाजी असेल कुमार, फटका चांगला लॉंग आपला. तर हा फटका खेळायची गरज होती का, हा एक प्रश्न असेल. पण टेनिस क्रिकेटमध्ये तुम्ही येता ना, तर रिव्हर्स स्वीपचे फटके असतात, त्याचबरोबर फॉलिंग स्वीपचे फटके असतात. हे फटके आज खेळले जातात, पण तुम्हाला यश किती मिळते ते देखील महत्त्वाचं आहे. आता खेळायचं नाही असं नाहीये, पण त्याची गरज किती आहे ते पण महत्त्वाचं आहे. आणि याच दरम्यान आपण कुमारचं करूया कौतुक. 7 धावा देत त्याने ब्रेक लावलाय. ज्या पद्धतीने धावा बघायला मिळत होते आपल्याला 2 ओव्हरमध्ये 15च्या सरासरीने 30 धावा. कुमार आले तिसऱ्या षटकामध्ये. 2 षटकामध्ये त्याने 16 धावा खर्च केलेल्या आहेत. परंतु एक फ्रंटलाईन गोलंदाजाची जिम्मेदारी काय असते, लेंथ लाईनला मेंटेन करणारी त्याची परिपक्वता काय असते, याचं एक जे उत्तम उदाहरण आहे ते आपल्याला 7 धावा दिल्यानंतर बघायला मिळते. आणि इथून जो संघ ओपोनेंट टीमचे गोलंदाज ज्यावेळेला फिल्डर विचार करत होते की 3 षटकामध्ये किती धावा जातील, आता हा प्रश्न फलंदाजाला पडलाय की 2 षटकामध्ये किती धावा बनवायच्यात. हा विजय आहे कुमारचा 7 धावा दिल्यानंतर. जी हाँ, बहुत बढ़िया आपने विश्लेषण किया. दूसरी तरफ देखिए अजीत, घाटी को विकेट चाहिए, वो विकेट के लिए माहौल ना कुमार ने बनाया. 7 रन दिए हैं. मोमेंटम 2 ओवर की कहानी अगर देखें तो जय 11 केलवा के जो गाड़ी ना वो रंपम जा रही थी, थोड़ा सा ब्रेक लगाया, विकेट नहीं मिला, लेकिन विकेट के लिए माहौल कुमार ने बनाया है. आणि जसं तुम्ही सांगत होते की फॉलिंग स्वीप खेळणं गरजेचं आहे का, नेहमी म्हटलं जातं की नो वन नोटीस युअर टीयर्स, नो वन नोटीस युअर पेन, नो वन नोटीस युअर सैडनेस, बट दे ऑल नोटिस युअर मिस्टेक्स. जो मिस्टेक है वहाँ पर आप सब उंगली खड़े करेंगे, इन्होंने मिस्टेक किया. अगर आपका थोड़ी सी दुखी है कोई ध्यान नहीं देगा, लेकिन मिस्टेक के ऊपर हर कोई ध्यान देता है. जी हाँ, वो सबके बारे में. यहाँ से आप मिस्टेक करेंगे, हम मिस्टेक करेंगे, तो अभी देखिए चर्चा तो होगी, बहुत सारी चर्चा होगी. और गलतियाँ कौन करता है, जो काम करता है. अब जानबूझकर गलती करेंगे वो आपकी गलती है. लेकिन फिलहाल सब कुछ अच्छा हो रहा था. थोड़ा सा मेरे हिसाब से प्रणीत और अक्षय ने मौका दिया कुमार को सेट होने के लिए, बहुत अच्छी गेंदबाजी करने के लिए. अब इसका फायदा तन्मय कितना उठाएंगे वो देखने वाली बात है. तन्मयला प्रेशर बिल्ड करण्याची संधी आहे, परंतु एका बाजूने स्थिरावलेला बॅटर आहे, नाव आहे मिस्टर प्रणीत, इनफॉर्म बॅटर. या वेळेला चांगला चेंडू हाताळला गेलाय. इथून मात्र एकेरी दुहेरीकडे जात आहे. चेंडू जातो डीप बॅकवर्ड पॉइंटला. दुसरी धाव येईल. प्रामुख्याने अक्षय आणि प्रणीत यांचं कौतुक करावं लागेल. सिंगलला डबलमध्ये काय जबरदस्त कन्वर्ट करत आहेत. आणि ज्या वेळेला रडारमध्ये चेंडू होतो त्या वेळेला मोठा शॉट खेळत आमच्या शेखरला पण थोडंसं बिझी ठेवत आहेत. स्कोरबोर्ड को बिजी रखना बहुत ज़रूरी है. शेखर बहुत बढ़िया काम कर रहे हैं. एक बार फिर मैच की तरफ रुख करेंगे. अमोल पाटिल स्मृति चषक 2025 के पहले दिन की कहानी, ये 5वां मुकाबला. गेंदबाजी करे तन्मय, सामने स्ट्राइक रेन पर बल्लेबाज की बात करें तो फिलहाल प्रणीत ऑन स्ट्राइक, बैकफुट चले गए, ऑन साइड पर खेल दिया.
इनका भविष्य उज्जवल है, बहुत ही जबरदस्त बल्लेबाजी कर रहे हैं। गेंद के ऊपर किया पलटवार, गेंद बॉल लेने के बाहर, ले पंगा कर दंगा चौका। घोटाला मुस माझी दुनिया साथीला बुरा आहे संसार पुरा। थैंक यू। अंडर 19 के खिलाड़ी लग रहे, लेकिन क्या परिपक्वता आहे, जबरदस्त बॅटिंग प्रणित। 26 वरती खेळतायत, 25 वरती याही वेळेला आपण बघतायत अलॉंग द कार्पेट खेळला गेलाय। डीप बॅकवर्ड टच लेगचा खेळाडू कव्हर करण्याच्या प्रयत्नामध्ये आहे, तोपर्यंत मिड विकेटचा खेळाडू आपल्या फॉलो थ्रू मध्ये धावत चेंडूला फील्ड करेल, एका धावेने समाधान आणि धावसंख्या एकने पोहोचते ती 45। त्याच्यामध्ये आपल्याला त्याचे 4 चौकार बघायला मिळतात प्रणीतचे आणि भरपूर महत्त्वाचं आहे, त्यांनी अजून फक्त पहिला चेंडू डॉट खेळला, त्याच्यानंतर त्याची जी गाडी निघाले ती खूप वेगाने जाते। जी हाँ, उसके ऊपर चर्चा करेंगे वो डॉट बॉल कौन सा है और क्या करना वो चाह रहे थे। इस ओवर की अगली गेंद टप्पा खाते बिल्कुल उछाल मिला, बहुत बढ़िया गेंदबाजी, बहुत अच्छी गेंदबाजी तन्मय द्वारा। वो फॉलिंग स्वीप था, वो डॉट बॉल बिल्कुल जैसे कि आप बात करें, आप तब नहीं हारते जब आप गलतियां करते हैं, आप तब नहीं हारते जब आप गलतियां करते हैं, आप तब हारते हैं जब आप गलतियों को दोहराते। उसके बाद में वो फॉलिंग स्वीप करने का प्रयास इन्होंने नहीं किया, तो ये बढ़िया है, देर आए दुरुस्त आए। पुढचा चेंडू बोलतो पण मॅच कडे। हो, या वेळेला प्रॉपर एलिव्हेशन इनटू द गॅप में, क्या बात है अक्षय। मानो पहिली पडली आता की इस रीजन में गेंद आने वाली है आणि त्यानंतर त्याचा क्लास। ओ सर कहते हैं ना कि अफसाना जिसे अंजाम तक लाना न हो मुमकिन, उसे खूबसूरत सा मोड समझ के छोड़ देना ही अच्छी बात है। जसं आपल्या प्रणीतने सोडलं, अक्षयने सोडलं फॉलिंग स्वीपचं आणि त्यानंतर जे खेळतायत इनटू द गॅप मध्ये वाखाणे जोगी त्यांची बॅटिंग आहे। अब स्कोर की तरफ एक बार फिर आपको लेके चलते हैं। स्कोर टोटल बन गया है 49, 49 स्कोर बोर्ड पर है। ये जो बॉल था टप्पा खाने के बाद उछाल था, बैकफुट पर थोड़ा इंतजार करना था, टॉप ऑफ द बॉल जाना था और इसका कवर और लॉन्ग आउट के बीच फासला है, उस फासले को चीरना, तो वही काम किया अक्षय ने बहुत बढ़िया। थोड़ा सा वो रिलैक्स होते, स्ट्राइक रोटेट कर, थोड़ा सा स्पीड अप करा प्लीज। बिल्कुल ये अच्छी बात टीम टीम समय की पाबंदी आहे, आज का शेड्यूल हमें पूरा करना आहे आणि त्यासाठी योगदान तुमचं भरपूर आहे। एक चांगली स्पर्धा आहे आणि या चांगल्या स्पर्धेला शिस्त ही महत्त्वाची आहे। एक भव्य व्यासपीठ दिले जाते अमोल पाटील स्मृती चषक 2025 साठी, त्यासाठी तुम्ही जे गेम प्लॅनिंग आहे ते लवकरात लवकर करा, जेणेकरून मॅच लवकर संपेल। अंतिम षटक गोलंदाजी ट्रॅकवर आलाय नीरज। इंपॉर्टेंट ओवर नीरज का आखिरी 6 गेंद इस पारी के शेष है। स्कोर 49, 49 रन बगैर किसी नुकसान के, और पहले विकेट के लिए 49 रनों की साझेदारी अक्षय और प्रणीत। दोबारा वो फॉलिंग स्वीप, बॅट्समन ने घातली बैठक आणि आता प्रणीतचा शॉट टकाटक फाईन लेगला चौकार। थँक्यू। पहिल्या विकेटसाठी 53 धावांची ही भागीदारी या स्पर्धेतली सर्वोत्कृष्ट भागीदारी आहे आणि प्रणीत आणि अक्षय नक्कीच खेळाचं कौतुक करावं लागेल, ज्या पद्धतीने प्रणीत खेळत आहेत। गुड बॅटिंग। पुढचा चेंडू नीरज, यावेळेला टॅप करण्याचा प्रयत्न होत आहे, ऑन साईडला एक धाव मिळेल, शॉर्ट मिड विकेटला चेंडू फील्ड करेल, धावसंख्या 54 वर स्थिरावलंय। इथून अक्षयच्या माइंड मध्ये असेल एखाद चांगला शॉट, अक्षयकडे क्षमता भरपूर आहे। 31 पर खेल रहे प्रणीत, बहुत बेहतरीन बल्लेबाज, 5 चौके वो जड़ चुके हैं। आणि सूचना येते उसरणी संघाचे संघनायक यांना विनंती आहे आयोजकांना येऊन आपण भेटायचं आहे। नवज्योत किनी सरांसोबत आपण मीटिंग करायची आहे। नवज्योत किनी सरांना आपण भेटायचं प्लीज। म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं, नवज्योत सिंग सिद्धू म्हणायचं होतं का? ते नाव तसं ओठावरती राहिलेलं आहे ना। आणि ओ हा फटका पण तुमच्या आता सगळ्यांच्या हृदयावरती राहील। आजच्या दिवसभरातला अक्षयचा सर्वोत्कृष्ट फटका आहे, आपला फटका 440चा झटका षटकार। थँक्यू। मी मगाशी म्हटलं होतं की इथून अक्षयच्या माइंड मध्ये असेल की आक्रमकता, विस्फोटक बॅटिंग करावी लागेल आणि ती करून दाखवली अक्षयनं। यावेळेला मिस टाइम आहे, परंतु झेल घेतला जाईल का, ब्रेक थ्रू दिला जाईल का, आणि इथे सोडलेला आहे, झेल सोडलाय। धावसंख्या 2 ने फ्लाय होते, 62 धावा स्कोर कार्ड वरती। बहुत ही इंपॉर्टेंट मुकाबला है, 62 रन है और पहले विकेट के लिए 62 रनों की बहुत ही बेशकीमती साझेदारी अक्षय और प्रणीत के बीच। दोनों बल्लेबाजों ने
बेहतरीन बल्लेबाजी की चला है. मंगलमूर्ती 311 मंगलमूर्ती विराथन आई आशापुरी एडवन टॉससाठी या. इस टाइम थ्रो कवर पर वैसे कोई खिलाड़ी नहीं है. पॉइंट के खिलाड़ी को भागना पड़ा. गेंद की तरफ चले गए. थ्रो अच्छा नहीं है. चुकी झाली होती या वेळेला प्रशांतची, कारण इथून शेवटच्या चेंडूवरती नवीन बॅटर येणं म्हणजेच फलंदाजी टीमसाठी चांगलं नाही आहे. कारण ज्यांचं डोळे पूर्णतः चेंडूवरती आहेत, मोमेंटम त्यांच्याकडे आहे, खूप चांगल्या पद्धतीने ते वेळ घालवलेला आहे आणि इथून जर नवीन फलंदाज आला असता कुठेतरी घाटीम संघासाठी जमेची बाजू होती. परंतु अक्षयचा दिवसच चांगला आहे. धावसंख्या बघायला मिळते ती 64. 1 टू गो. शेवटचा चेंडू. अक्षय ऑन स्ट्राईक. या वेळेला आपण बघतायत सरळ खेळतायत एक्स्ट्रा कव्हर्समध्ये. एक धाव मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. अभेद्य पार्टनरशिप ज्याला म्हटली जाते, नाबाद जिंदाबादचा नारा बघायला मिळत आहे. धावसंख्या 2 ने आकार घेते आणि आजच्या दिवसातील सेकंड हायएस्ट स्कोर आपल्याला हा बघायला मिळत आहे. तो म्हणजे 68 टू 66 झालेले आहेत. 67 धावांचं टार्गेट. जे एलन खेळवा रोडचे हे आघाडीचे बिनीचे फलंदाज यांनी बिंदास बॅटिंग केले. विशेष करून प्रणीत आणि अक्षयने आणि 66 धावांची पहिल्या विकेटसाठी भागीदारी. त्यामुळे डगआउटमध्ये टाळ्यांचा गजर होईल या दोघांसाठी. काय बॅटिंग केली, क्लास बॅटिंग केलेली आहे. आता जास्त वेळ न घेता आपण टॉसच्या दिशेने जातो. यानंतर होणारा सामना अतिशय महत्वाचा आहे. 311 मंगलमूर्ती आणि आई आशापुरी एडबन संघाचा कॅप्टन आपण टॉससाठी यायचंय. 66 धावांचा पाठलाग या ठिकाणी करण्याकरता बॅटर येते. जास्त वेळ घेऊ नका. चला क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. जय 11 केळवा रोड आपण क्षेत्ररक्षण सजून घ्या. त्याचबरोबर घाटीम आपण आपले बॅट्समन लवकर मैदानावरती पाठवा. यानंतर अतिशय महत्वाचा सामना मैदानावरती आपण पाहणार आहोत. प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरणार आहे. दोन्ही संघाचे कॅप्टन आई आशापुरी एडबन संघाचा कॅप्टन अरुणजी किन्नी साहेबांना विनंती, आपल्या शुभस्य आपण टॉस करावा. चला क्षेत्ररक्षण सजा, कारण तुम्हाला नंतर जास्त वेळ मिळावा हा प्रयत्न असेल. कमी वेळ मिळाला तर नुकसान होऊ शकतो तुमचं इतकी मेहनत केल्यानंतर. त्यामुळे दोन्ही संघाच्या कॅप्टनना विनंती आहे. आई आशापुरी एडवन संघाचा कॅप्टन 311 मंगलमूर्ती विराथन. कॅप्टन प्लीज. मंगलमूर्ती लवकर या. एडवन टीम कैप्टन प्लीज. एडवन टीम के कप्तान को मैं दरख्वास्त करना चाहूंगा, जल्दी टॉस के लिए आइए. मंगलमूर्ती विराथन संघाचे कॅप्टन उपस्थित. एडवन टीमचा कॅप्टन आई आशापुरी एडवन टीमचा कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. प्रतिस्पर्धी संघाचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे. एडवन टीम साठी हा शेवटचा कॉल असणार आहे. एडवन टीम चला लवकर भरपूर वेळ गेला. बॅट्समन पाठवा मैदानावरती. बॅट्समन पाठवा लवकर. चला बॅट्समन पाठवा. जास्त वेळ घेऊ नका. आता काही का करतोय, कारण उर्वरित जे सामने आहेत ते कमी षटकाचे होता कामा नये, की ज्यामुळे चांगलं क्रिकेट तुम्हाला खेळायला मिळेल. चला बॅट्समन लवकर जायचंय आणि J11 केळवा रोड यांच्यासाठी बक्षीस आलेलं आहे. विकेट हॅट्रिकसाठी 500 रुपये लाखाभाऊ यांच्या माध्यमातून आपण बघतायत. विकेट हॅट्रिक या कुठलाही गोलंदाज आम्ही त्यांना 500 रुपयाचं पारितोषिक देऊ असं त्यांनी डिक्लेअर केलंय. ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये दाखल होते आणि आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये आपण बघतायत प्रमोदजी यांचा गोड आवाज आमच्यासोबत जोडला जाईल. वेलकम प्रमोदजी, आपलं हार्दिक स्वागत आहे. अजित, अत्यंत महत्त्वाचं म्हणजे इथे आता अमोल 11ची मागणी झाली होती. विराथन संघाला टॉस जिंकलेला आहे. निर्णय या ठिकाणी मी विचारण्याचं अत्यंत महत्त्वाचं आहे. पहिल्या मॅचमध्ये ज्या पद्धतीने कामगिरी झाली, बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंग, त्यामध्ये कोणती अशी गोष्ट ज्यामध्ये तुम्ही सुधारणा कराल? परफॉर्मन्स चांगला केला बॅटिंगमध्ये आणि बॉलिंग पण. माझी बॅटिंग सुधारण्याचा प्रयत्न केला. फिल्डिंग थोडी लूज झाली. ह्या मॅचला चांगली करण्याचा प्रयत्न. निर्णय क्षेत्ररक्षण. विशेष कारण पहिले मॅच चेस करून जिंकतात म्हणून चेस करायला आवडेल मला. अमोल बरोबर कधी खेळला? ज्या पद्धतीनं तो आत्ता आपल्याबरोबर नाही आहे, परंतु त्याच्या आठवणीसाठी, त्याच्या आठवणीला उजाळा देण्यासाठी स्पर्धा आहे.
अमोल भाऊसारखा भाऊ होता. तो त्यांच्या गावात जास्त, आमच्या गावात जास्त राहायचा. म्हणजे माझ्या मामाचा मुलगा आहे त्याच्यासोबत जास्त, म्हणजे भाऊसारखाच होता आमच्या. अमोलच्यासाठी भाऊसारखा होता. या भाऊबद्दल तुमच्या मनामध्ये एखादी काय आठवण असेल का? माझ्यासोबत तर कधी क्रिकेट खेळला नाही, पण क्रिकेटर आहे तर मी त्याचा निश्चित बॅटिंग करायची किती धावसंख्या मापक असेल? 5 ओव्हर सर. 5 ना, 5 ओव्हरमध्ये 50+. 50 पुरेसे आहेत. बघूया या ठिकाणी त्या पुरेसे ठरणार आहेत, कारण विराट संघ देखील एक दावेदार संघ आहे. तर टॉस विराटनं जिंकला, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. सामन्याला होते सुरुवात. तिथे आपण पालघर जिल्ह्यातील 2 सुप्रसिद्ध समालोचक प्रमोद शेडगे आणि अजित पाटील मायक्रोफोनती. ओव्हर टू कॉम्बॉक्स. चला वळूया मैदानाकडे. नितिकेश टार्गेट आहे 67 धावांचं. समोर ओपनिंग पेअर तनिष आणि निकेत. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. महत्त्वाची मॅच, अस्तित्वाची लढाई आणि पराजयाच्या वाटेवरती दोन्ही संघ. पहिला चेंडू गतीला परिवर्तन करत नितिकेश सांगतायत की व्हेरिएशन, गती परिवर्तन यांचा सामना तुम्हाला करावा लागेल. डॉट बॉल आलाय, चांगली स्टार्ट प्रमोदची. सुरुवात चांगली झाली. ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर 67 रनचं टार्गेट सेट केल्यानंतर पहिल्याच बॉलवर इरादे पक्के स्पष्ट केलेत की सहजासहजी यावेळेला नितिकेश धावा देणार नाहीये हे स्पष्टपणे दिसत असताना ऑन साईडला कडक शॉट, सरळ चेंडूला फेकून दिलंय. 6 धावांकरता तनिषच्या बॅटमधून येतोय 6. थँक्यू. तनिषने इथे जबरदस्त स्टार्ट दिलाय आणि नितिकेशला हे सांगताना की आक्रमकता आम्ही बॅटमधनं दाखवूया आणि 67 धावांचा पाठलाग करताना जे फाउंडेशन आम्हाला बिल्ड करायचं आहे, थोडंसं मोमेंटम आमच्याकडे शिफ्ट करायचा, त्यासाठी आम्ही आमचं कॉन्सन्ट्रेशन हे पूर्ण दाखवणार. गुड स्टार्ट. चेंडू क्रमांक 3 घेऊन तयार होताना नितिकेश. पुढचा चेंडू थोडासा फिरवला, या वेळेला चांगला लेग कटर बघायला मिळतोय. नितिकेश स्वतःला सावरताना कमबॅकिंग करतोय. पहिला चेंडू थोडासा स्लॉटमध्ये होता आणि त्यानंतर थोडासा मागे ठेवत वळवलाय. इट्स अ डॉट बॉल. ॲब्सोल्युटली सुपर कमबॅक यावेळेला म्हणता येईल. जसं मात्र 2 बॅटरने प्रणित आणि अक्षयने जी अर्धशतकीय भागीदारी रचली तशीच मात्र यावेळेला भागीदारी रचावी लागेल. स्टेप आउट झाले तर ऑन साईडला खेळला गेलाय. खूप चांगला फटका आहे. सरळ चेंडू निघून जाईल त्रिशिका 11 स्टँडला. सन्मानासाठी हा खणखणीत चौकार आपल्याला पाहायला मिळतो. या चौकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 10 वर जाऊन पोहोचली गेली. अजितजी, ज्या पद्धतीने आपण पाहिलं प्रणित आणि अक्षयने जी बॅटिंग केली, प्रणितने 31 धावा तब्बल कुठल्या गेल्या, आउटस्टँडिंग परफॉर्मन्स, आणि अक्षयने 35 धावा करत मात्र इरादे पक्के स्पष्ट केले की दोन्हीही सलामीवर कसे असावेत याचं प्रत्यय दाखवलं. म्हणजेच त्याच्या अगेन जर आपण पाहिलं तर ही एकमेव अशी भागीदारी आजच्या संपूर्ण दिवसामध्ये 5व्या शेवटच्या सामन्यामध्ये पाहायला मिळाली की अर्धशतकीय भागीदारी रचली. 67 नॉट आउट आपल्याला पाहायला मिळाल्या. यावरून सिद्ध होतं की आता मात्र यावेळेला तनिष दाखवतोय की तनिष आणि निकेतमध्ये भागीदारी रचली जाईल. योग्य आहे तुमचं म्हणणं. धावा खूप चांगल्या आल्यात. विदाउट लॉस त्यांनी धावा बनवलेल्या आहेत. इथे मात्र चेंडूला फिरवलंय. डॉट बॉल. बॅटिंग खूप चांगली झाली आहे. तेवढ्या चुका सुद्धा ओपोनंट टीमच्या फिल्डिंग बंद झाल्या, झेल सोडले गेले. इथून मात्र प्रयत्न असायला हवा आहे की ज्या पद्धतीने 11 केल्वारोडनं फाउंडेशन बिल्ड केलं होतं, पॉवर प्लेमध्ये दबदबा होता बॅटरचा, त्याच खेळीची पूर्तता इथे करावी लागेल आणि तसं फाउंडेशन बिल्ड करावं लागेल. कमीत कमी 2 ओव्हरमध्ये 27-28 धावा जर झाल्या प्रमोदची तर मॅचला मजा येईल. येस, ॲब्सोल्युटली. ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर षटकार आणि चौकार आल्यानंतर तेवढेच बॉल डॉट सुद्धा आलेत. म्हणजे डॉट बॉलची सरासरी जी आहे ती सुद्धा महत्त्वपूर्ण आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे षटकार चौकार आल्यानंतर सिंगल डबलला महत्त्व दिलेलं नाहीये. ही महत्त्वाची भूमिका आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजाच्या दृष्टिकोनातून की डॉट बॉल आलेत. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. सरळ चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय. पहा, 4 बॉल डॉट आल्यानंतर षटकार चौकाराला अर्थ राहतो का, हे मात्र या वेळेला डॉट बॉलने सांगून दाखवलं की नितिकेश याच्याकडे सुद्धा पोटेन्शियल आहे. नो डाऊट तनिषचे 2 फटके चांगले होते, परंतु त्यानंतर जे सेन्सिबल क्रिकेट आहे ते आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालं नाही. षटकार चौकार आले, परंतु इथून 4 बॉल डॉट. मॅक्झिमम या बॉलवर सिंगल आली असती, कदाचित 14-15 पर्यंत धावसंख्या उभारली गेली असती पहिल्या षटकामध्ये. काय म्हणणं आहे?
नक्कीच कुठेतरी जो बेसिक असतो किंवा आपण ज्याला लाईफलाईन म्हणत असतो ती लाईफलाईनची गरज होती. षटकार चौकारानंतर स्कोअर थांबला गेलाय. चला थोडंसं स्पीडअप करा. आणि चुकी झाली असं म्हणायला हरकत नाही, कारण नॉनस्ट्राईक इनचा जो बॅटर आहे आपण बघतायत मिस्टर निकेत, हे नॉनस्ट्राईक इनकडेच राहिले 6 चेंडू. आता बघायचं स्ट्राईक त्यांना मिळते. त्यांच्या बॅटिंगची पॉवर दाखवण्याची एक संधी आहे पॉवर प्लेमध्ये, परंतु 24 चेंडूमध्ये तब्बल 57 धावांची आता गरज आहे. नरेश पठारे हे गोलंदाजी ट्रॅकवर आलेले आहेत. कबड्डीपट्टू म्हणून खूप मोठं नाव आहे नरेशांचं आणि उत्कृष्ट ऑलराऊंडर म्हणूनही चर्चा आहे नावाची. आता मात्र फ्रंटलाईन गोलंदाजाच्या भूमिकेमध्ये षटक क्रमांक 2 निकेतच्या समोर आहे. निकेत नेहमी म्हटलं जातं की नॉन स्ट्रायकिंगचा जो फलंदाज आहे तो स्ट्रायकिंगच्या फलंदाजाचा आरसा असतो आणि त्याने जे काय बघितलंय 6 चेंडूमध्ये त्याचं उत्तर आता निकेतला द्यायचं आहे. समोर नरेश दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू मार्गस्थ होतोय. एका अँगलने चेंडू उडवण्याचा प्रयत्न आहे, तिथे मात्र आपण बघतोय लॉंग ऑफ रिजन मध्ये यावं लागेल बॅक टू द डगआउट कडे. पहिला धक्का, पहिली उपलब्धी, पहिला ब्रेक थ्रू देताना नरेश पठारे. थँक्यू निकेत. यावेळेला आपण पाहत आहेत यंदाचा हंगाम निकेतसाठी सुद्धा खूप चांगला गेलेला आहे. रबर बॉल क्रिकेटमध्ये सुद्धा त्याची बेधडक बॅटिंग पाहायला मिळाली होती, परंतु सिच्युएशन वेगळी होती. कारण पहिल्या षटकामध्ये कदाचित तनिषने 1 ते 2 धावा घेतल्या असत्या, स्ट्राईक मिळाली असती, चेंडू फेस करण्यासाठी तो थोडासा फ्री माइंड खेळला असता, परंतु हरकत नाही आहे. त्यानंतरची गोष्ट आपण पाहिले तर क्रिकेट इज अ पार्ट ऑफ द गेम. आपण पाहतो जे झालं गेलं ते विसरून नव्याने सुरुवात करणं हे आपल्याला क्रिकेटने शिकवलंय. त्यामुळे सतत तुम्ही जर भूतकाळ जर डोक्यामध्ये ठेवतील तर येणारा वर्तमान काळ जो आहे तो मात्र खराब जाईल. त्यामुळे इथे आपण पाहिलं तर गोलंदाजाचं कौतुक करेन आणि आदित्य बटवाचं कौतुक करेन, ज्याने मात्र खूप चांगली साथ दिली गोलंदाजाला. एक परफेक्ट कॅच पाहायला मिळाला. इथून आल्या स्विच हिट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता, परंतु परफेक्शन यावेळेला पाहायला मिळालं नाही. डॉट बॉल. सप्रतिम गोलंदाजी बघायला मिळते. थोडीशी ऑर्थोडॉक्स मेथड लसित मलिंगा स्टाईलने गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते. थोडासा अँगल बनवण्याचा प्रयत्न आहे आणि यशस्वी झालेले आहेत. नरेश पुढचा चेंडू, हा सरळ चेंडू खेळला गेला लॉंग ऑफ रिजन मध्ये. फक्त 1 धाव मिळेल. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. ज्या पद्धतीने प्रमोदची फील्ड सजवली गेली आहे त्या पद्धतीचा चेंडू आहे. गतीला थोडंसं व्हेरिएशन करतायत, फलंदाजाला रीड करतायत आणि त्या पद्धतीची गोलंदाजी आहे. खूप चांगली गोलंदाजी आहे. हो, तुमच्याकडे आत्ताच्या घडीला व्हेरिएशन असणं फार गरजेची गोष्ट राहिलेली आहे. तुम्हाला 6 बॉल वेगवेगळ्या चेंडूची उत्क्रांती करावी लागते, परंतु ते कधी मात्र चेंडू तुमचे व्हेरिएशन येतील तर तुम्ही जेव्हा प्रॅक्टिस करतील, घाम गाळतील, आपला वेळ मात्र मैदानाला देतील, तेव्हा मात्र तुम्हाला प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट हे डिक्शनरीमध्ये फिट ठेवावं लागेल. चांगला बॉल होता. मिस टायमिंग स्ट्रोक आपण पाहताय. स्क्वेअर लेगला चेंडू वळतोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मिळेल. या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या घाटीम टीमची जाऊन पोहोचते 12 या धावसंख्येवर. अजितजी, मी एकच म्हणेन की तुम्ही किती तास प्रॅक्टिस करता याच्यापेक्षा तुम्ही कशी प्रॅक्टिस करता याला फार महत्त्व आहे आणि हे क्रिकेटमध्ये सध्या तरी अद्यावत व्हायला पाहिजे. नक्कीच प्रॅक्टिस करणं आणि प्रॅक्टिसमधनं शिकणं या 2 गोष्टी आहेत. तुमचा समोरचा खेळाडू कसा खेळतोय त्या पद्धतीने तुम्ही त्याला रीड करतायत, खेळतायत. या वेळेला चांगला चेंडू, प्रेशर 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 कन्वर्ट झाला या ठिकाणी आपण बघू शकाल. इट्स अ डॉट बॉल. पूर्णतः जखडून ठेवलं गेलंय. नरेशांचा अपील होता, अपील फेटाळला गेला. स्कोर स्टे ऑन 12 आणि इथून येणारे चेंडू तुमच्याकडे ते 19 आणि तुम्हाला धावा बनवायच्या तब्बल 55 धावा. आता गेअर बदलणं गरजेचं आहे, ड्रायव्हिंग सीटवरती येणं गरजेचं आहे, षटकार चौकार मारणं गरजेचं आहे आणि ते आल्यानंतर डॉट बॉल तर नकोच आहे तुम्हाला. जर डॉट बॉल आले तर आणखीन प्रेशरमध्ये संघ आपल्याला बघायला मिळेल, तो म्हणजेच घाटीम संघ. हो, निश्चित स्वरूपात स्वप्नीलकडे सुद्धा ते कॅलिबर आहे. यावेळेला सरळ बॅटचा वापर जरूर केला गेलाय. लॉंग ऑफ नाहीये, त्याला बीट केलंय. प्रयत्न चांगले केले गेले होते, परंतु प्रयत्नाने यश काही मिळालं नाही आणि सरळ चेंडू निघून जाईल. पंचांचा सिग्नल येतो. यस, षटकार. माइंड ब्लोईंग शॉट बाय स्वप्नील गावड. 6.
18 धावा स्कोअर कार्डवरती बघायला मिळत आहेत. 49 ची गरज आहे. येणारे चेंडू तुमच्याकडे आहेत ते 18. गोलंदाजी ट्रॅकवर नवीन गोलंदाजाला इंट्रोड्यूस करतायत. आणि सर आपण बघितलं लाखाभाऊ यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिकसाठी 500 रुपयाचं पारितोषिक त्यांनी अनाऊन्समेंट केले. चला थोडंसं स्पीडअप करा फिल्डिंग टीम. मेडन षटक जर हाताळलं गेलं तर 1000 रुपयाचा पारितोषिक असेल. गोलंदाजी ट्रॅक सेटवर नितिकेशसाठी हॅट्रिक प्रणित जर मॅडन षटक हाताळतायत तर 2000 रुपयाचं कॅश प्राईज लाखाभाऊ यांच्या माध्यमातून अनाऊन्समेंट झालंय. अजून एक स्पर्धा येताना पाहायला मिळेल, ज्या स्पर्धेचा मी सकाळीच उल्लेख केला होता आणि डेट अनाऊन्समेंट झाले. ती स्पर्धा आहे 21 ते 28 मार्च 2026 शिवनेरी चषक. डे नाईट फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा आपल्याला कव्हर होताना पाहायला मिळेल. तर जरूर एक अजून स्पर्धेचं बिगुल वाजताना पाहायला मिळतं. शिवनेरीचे आयोजक अनिलजी किने आणि त्यांची संपूर्ण टीम, रितेश किने असतील, नयन किने असतील, तुषार किने असतील, विनायक किने असतील, या संपूर्ण टीमचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच. त्यामध्ये शेखर किने यांना सुद्धा आपण पाहतायत आयोजकाच्या भूमिकेत असतात. तर शिवनेरी चषक लवकर येतोय 21 मार्च ते 28 मार्च 2026. टायमिंगच्या बाबतीत सहकार्य करा प्लीज, डोंट वेस्ट द टाइम. चांगला बॉल होता. पहा आता इथे अजितजी ज्या पद्धतीने 16 बॉल आपण पाहिलं तर 49 धावा, म्हणजे 16.33च्या एकंदरीत 18 बॉल 49, 16.33च्या सरासरीने खेळायचं आहे. म्हणजे इथे कंपल्सरी आता तुम्हाला 1 ते 2 मोठे फटके प्रति षटकामागे मारावे लागतील. प्रेशर थोडंसं वाढलंय, रन रेट वाढतोय, परंतु समोर प्रणित यांची गोलंदाजी सुद्धा धारदार आहे. स्टार्ट चांगला दिलाय प्रणितनं. चुकीचा फटका, चुकीचा शॉट चेंडू होता आणि ते षटकारानं गरजेचं होतं. प्रमोदजी असे जर चेंडू तुम्ही जर डॉट बॉल खेळाल तर मग जिंकणं थोडंसं अवघड होऊन जाईल. हो डेफिनेटली. ज्या पद्धतीने अशा प्रकारचे जर बॉल तुम्ही मिस करतायत, सुवर्ण संधी असते अशा बॉलवर, कारण प्रत्येक फलंदाज प्रतीक्षा करत असतो. लो फुलटॉस बॉल, ओव्हर पिच बॉल, शॉर्ट ऑफ लेंथ बॉल कधी येईल आणि त्या बॉलवर मी मात्र षटकार कधी ठोकेन ही प्रतीक्षा करतात. परंतु इथे नामी संधी आली होती, त्या संधीचं सोनं करता आलं नाही. डॉट बॉल आणि गोलंदाजाने म्हटलं असेल थँक्यू व्हेरी मच. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 18. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. तनिष मात्र यावेळेला सांगतायत ये, कारण इथे मात्र माझी आता बॅट काही बोलत नाहीये. स्वप्नील दादा तुलाच काहीतरी करावं लागेल. फलंदाज बाद, विकेट सॅक्रिफाईस केली. फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. सेकंड विकेट डाऊन. घाटीम टीमला हा दुसरा धक्का. थँक्यू. न्यूमॅन कुमार मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. 3 डॉट बॉल आपल्याला बघायला मिळत आहेत आणि लाखाभाऊ यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचा पारितोषिक आहे. सर मॅडन षटक हाताळलं गेलं प्रणित यांच्या माध्यमातून. समोर स्वप्नील आहेत, ज्यांच्या बॅटमधनं आपण एक षटकार बघितलाय. 15-49चं इक्वेशन आहे. टार्गेट थोडंसं मोठं आहे. हार्ड हिटिंग करावे लागेल, सक्सेसफुली शॉट तुम्हाला खेळावे लागतील, चेंडूला रीड करावं लागेल आणि बॅटमधनं धावा येणं गरजेचं आहे. इथून बघायचं आहे प्रणित विपक्ष स्वप्नील यांचा बॅटल, द्वंद्व रणसंग्राम महत्वाचा असेल. प्रणित तयार, गोलंदाजी ट्रॅकवर. गतीला परिवर्तन करत फटका फसला लॉंग ऑफ मध्ये आणि इथे झेल मात्र सांडलाय. आपण बघतायत ह्या चुका तुम्हाला भरपूर महाग पडतील. ज्या पद्धतीने घाटीम संघाने झेल सोडली आणि प्रणित आणि अक्षय यांची एक चांगली इनिंग आपण बघितली प्रमोदची. झेल मात्र यावेळेला अगोदर आदित्य बटवाने खूप चांगला झेल कॅरी केला होता, परंतु त्यानंतरचा हा झेल मात्र कुठेतरी थोडीशी आय साईड जी आहे ती डळमळीत झाली, कॉन्सन्ट्रेशन लॅप झालं आणि त्यामुळे मात्र आपण पाहतायत हा झेल कॅच ड्रॉफ्ट होत असताना. संघाची धावसंख्या 19 रन झालेत. अजून सुद्धा मात्र विजयासाठी आपण पाहिलं तर जवळजवळ 14 बॉलमध्ये 48. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, प्लेइंग फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळले होते. पुन्हा एकदा कॅच ड्रॉफ्ट. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 20 या धावसंख्येवर. कदाचित अजितजी याच दोन्ही फलंदाजांनी आता षटकार चौकारांची भाषा बोलली तर कदाचित या कॅचेस विन द मॅचेसचं सूत्र मात्र कदाचित विसरले असावेत.
जर सूर्यकुमार यादवने डेव्हिड मिलरचा झेल टिपला नसता, T20चं वर्ल्ड कपचं स्वप्न आपल्याला पाहायला मिळालं नसतं. परंतु त्यानंतर अमनज्योत कौरने थर्ड अटेम्प्टला जो आपण पाहिला दक्षिण आफ्रिकेच्या कॅप्टनचा झेल टिपला आणि तिथेच मॅच मात्र टर्न झाली. म्हणजे एक झेल किती महाग ठरू शकतो याचं ज्वलंत उदाहरण येणाऱ्या वेळेत पाहायला मिळेल का? बघूया प्रणित. अंतिम चेंडू लोअर फुल टॉस होता. लॉंग ऑनला खेळतायत. वन्स बाउन्स सीमा रेषेच्या बाहेर डीप कॉर्नर मधनं येतोय चौकार. धावसंख्या 4 फ्लाय होते आणि पोहोचले ती 24. म्हणजे अजूनही धावा हव्यात त्या 12 चेंडूमध्ये 43. 12-43चं इक्वेशन. ऐकूया एक सॉन्ग कॅन्डीकडनं आणि येऊ या मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू. वेलकम बॅक. चला स्पीडअप करा जरा गेम. विजयासाठी आता आपण पाहिलं तर सामना बॅलन्सिंग आहे का? 1 ते 2 मोठे फटके आल्यानंतर सामना बॅलन्सिंग पाहायला मिळेल. 24 धावा या फलकावर आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि विजयासाठी 43 रनची अजून सुद्धा नितांत आवश्यकता आहे. 12 बॉल आणि 43 रन हे सामन्याचं समीकरण. एका साईडला कुमार सारखा फलंदाज आहे, एका साईडला स्वप्नील सारखा फलंदाज, हार्ड हिटर बॅटर म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते. परंतु गोलंदाजी मार्कवर आणले गेले नितिकेश, ज्याने मात्र चांगली गोलंदाजी हाताळली. एक षटकार एक चौकार त्याच्या गोलंदाजीचा खरपूस समाचार घेतला होता. परंतु त्यानंतर सुद्धा आपण पाहिलं तर त्याने हार मानली नाही. 4 बॉल डॉट केले. ते एकंदरीत तनिशिया फलंदाजाला. गोलंदाज सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवर. फिल्डिंगमध्ये जर आपण नजर टाकली तर एक डीप बॅकवर्ड पॉइंट, त्यानंतर एक शॉट एक्स्ट्रा. मात्र मिड ऑफ थोडासा डीपमध्ये आहे. वन हँडने खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. बॅटची एज घेत चेंडू पाठीमागे निघून जाईल. शॉट फाईन लेगला. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 25. अजितजी सिंगल डबल काही इफेक्ट पडणार नाहीये प्रतिस्पर्धी संघाला. इथे जर मोठे फटके आले, षटका चौकारांची परिभाषा बोलले तर कदाचित सामन्यामध्ये येण्याचे चान्सेस मोकळे होतील. इथून 11 चेंडू आणि 7 षटकारांची गरज आहे. 42 धावा हव्यात. कुठेतरी गोलंदाजांना 2-3 चांगले चेंडू टाकल्यानंतर प्रेशर आणखीन वाढणार आहे. फलंदाजांना 2 मोठे शॉट खेळावे लागतील जर मॅचमध्ये यायचं. स्वप्नीलकडे क्षमता आहे, परंतु तेवढ्या ताकदीचा गोलंदाज आहे नितिकेश. यावेळेला आपण बघतायत एक धाव परिपूर्ण. अंपायर कॉल. इट्स नो बॉल. बीमर. धावसंख्या 2 ने वाढते आणि पोहोचले ती 27. 40 धावांची गरज आहे. येणारे 11 चेंडू 40 धावा असं इक्वेशन आहे. म्हणजेच जवळजवळ तुम्हाला आक्रमकताच दाखवावी लागेल. चौकार षटकारांची भाषा. फ्रीटचा बॉल आहे. धावा होऊ शकतील. मी करेन. आत्मविश्वास. ध्येय तुम्हाला गाठायचं असेल तर या खेळामध्ये तुम्हाला सबब आणि कारण सांगून चालत नाही. फ्रीटचा बॉल. पुन्हा एकदा एक सुवर्ण संधी होती. ऍडव्हान्टेज मिळाला होता. शॉट ऑफ लेंथ बॉल होता. पूल करण्याचा प्रयत्न करायला होता. लेग बाईच्या स्वरूपात 1 रन मिळेल आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जर आपण पाहिली तर 28 या धावसंख्येवर पाहायला मिळते. कारण म्हणतात ना अजितजी, कारणं सांगणारी माणसं यशस्वी होत नाहीत आणि यशस्वी सांगणारे माणसं ही कारणं सांगत बसत नाहीत. त्यामुळे तुम्हाला या खेळामध्ये जे काही आहे ते प्रत्यक्षात तुम्हाला गुणवत्ता सिद्ध करायची आहे. संघ संकटात सापडतो ना त्यावेळेला इतिहास रचा, मग नाव पहा तुमचं किती कुठे पोहोचेल याचा नेम नाहीये. पुढचा चेंडू. प्रतिम. टायमिंग प्रॉपर आहे आणि चेंडू सुद्धा जबरदस्त बघायला मिळतोय नितिकेश यांचा. एकमेत्र स्वप्नील आहे ज्यांच्या बॅटमधनं षटकार आलाय. दुसऱ्या फलंदाजांनी थोडंसं निराश केलंय. टार्गेट मोठं असताना एक मोठी खेळी करणं गरजेचं आहे. परंतु टॉप क्लास गोलंदाजी. फिल्डिंगमध्ये 2 झेल सोडलेले आहेत, परंतु गोलंदाजाचा टप्पा आणि नियंत्रण यामुळे पूर्णतः वर्चस्व राहिलंय J11 केल्वारोड संघाचं या मॅचमध्ये. पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर करतायत, परंतु बॅट आणि बॉलमध्ये कोणत्याही प्रकारचं कोऑर्डिनेशन होत नाहीये. खूप चांगली गोलंदाजी राहिली आतापर्यंत नितिकेशच्या माध्यमातून. अतिशय चांगली गोलंदाजीचा दर्जा दाखवला गेला. आजच्या दिवसामध्ये जे लेग कटर ऑफ कटरचे जे गोलंदाज आहेत ना अजितजी, त्यांनी मात्र प्रभावित मारे केलेले आहेत या खेळपट्टीवर. नितिकेश चांगली गोलंदाजी करताना पुन्हा रीड केले बॅटरला. एक दमळे बॅकवर्ड स्क्वेअर लेगला
आपण बघतायत सुनील आहेत, चांगली फिल्डिंग तिथे बघायला मिळते. धावसंख्या 1 ने पुढे जाईल आणि पोहोचले 30. 37 धावा. येणारे चेंडू तुमच्याकडे आहेत ते 7, म्हणजे 7 मध्ये तुम्हाला 6 षटकार खेळायचे आहेत. षटकांच्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर स्वप्नील ज्याच्या बॅटमधनं आपण एक षटकार बघितला, चौकार बघितला, त्यानंतर तेही खामोश राहिलेले आहेत. यावेळेला फटका फसलाय, झेलची संधी आहे. प्रतीक झेल सोडतायत आणि आता 6 चेंडू आणि 6 षटकारांची गरज आहे. मॅचमध्ये थोडंसं प्रेशर वाढते. ऐकू एक रिफ्रेश सॉन्ग आणि तदनंतर येऊया मॅचकडे. ठाणे रायगड जिल्ह्यात ज्याला ओळखते पब्लिक सारी, ठाणे रायगड जिल्ह्यात ज्याला ओळखते पब्लिक सारी, असं वाकलन गावचा केतन मात्रे बॅटमन हाय लई भारी, अशा वाकलन गावाचा केतन मात्रेची बॅटिंग हाय लई भारी, असा वाकलन गावचा केतन मात्रे बॅटमन हाय लई भारी, अशा वाकलन गावाच्या केतन मात्रेची बॅटिंग हाय लई भारी. थँक्यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. अतिशय चांगली स्पर्धा, दर्जेदार आणि ज्या स्पर्धेचं नाव आवर्जून मुखामध्ये असतं ती स्पर्धा आपण पाहत आहेत. अमोल पाटील स्मृती चषक 2025चा हा शानदार सोहळा. व्हाईट यॉर्करने या बॉलला मात्र जरूर खेळून काढण्याचा प्रयत्न केला होता स्वप्नीलच्या द्वारे, परंतु बॅट अँड बॉल मध्ये कोणताही कॉर्डिनेशन नाही आहे. डॉट बॉलची सांगता होत असताना पण डॉट बॉलचं जी सरासरी आहे ना अजितजी, ती फार मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. कदाचित 2 षटकं ही डॉट बॉलनेच गेली असावीत व्यर्थ, हेच म्हणावं लागणार आहे. स्वप्नील चांगली गोलंदाजी करतायत. आणखीन एक डॉट बॉल. आता जय 11 केळवरोड संघाकडे विजयाचा सुगंध दरवळताना स्वप्नील अंतिम षटकामध्ये आलेले आहेत. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल बघायला मिळत आहेत. अक्षय आणि प्रणित यांची भागीदारी आणि त्यानंतर नितिकेश आणि प्रणितने हाताळलेलं गोलंदाजी क्लास 1 राहिले. 3रा चेंडू व्हाईट बॉलचा कॉल आहे. एक्स्ट्राच्या रूपाने धावसंख्या पुढे जाईल आणि पोहोचले ती म्हणजेच 32 धावा. 4 मध्ये बनवायच्या आहेत त्या 35. 32 धावा झालेत आतापर्यंत आपण पाहिलं तर. कारण सुरुवात जर तुमची चांगली झाली असती ना तर डेफिनेटली सुरुवात तर चांगली झाली होती. षटकार तर आला होता, परंतु तनिषने तो संयम बाळगला नाही आणि त्याचंच मुख्य कारण पाहायला मिळालं. धावा येत नव्हत्या आणि त्याचं प्रेशर आणि फक्त प्रेशर मिडल ऑर्डरच्या फलंदाजावर पाहायला मिळालं. आणि इथून जर आपण पाहिलं तर आता फक्त फॉर्मॅलिटी बाकी राहिली की काय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 32-33 या धावसंख्येवर. 33 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. विजयासाठी अजून सुद्धा 34 रनची आवश्यकता आहे. बॉल आहेत तुमच्याकडे 3 आणि 3 बॉलमध्ये 34 रन हे सामन्याचं समीकरण. औपचारिकता शेष आहे. गोलंदाज संजय स्वप्नील बघायला मिळत आहेत. कॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न आहे आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. मात्र औपचारिकता शेष आहे. फलंदाज आपण बघतायत मिस्टर कुमारच्या बॅटमधनं चौकार आलाय. भरपूर उशीर झाला. कुठेतरी सिंगल डबल जर आल्या असत्या, स्ट्राईक रोटेट झाल्या असती. स्टार्ट चांगला झाला होता, परंतु जे फलंदाज स्ट्राईक रोटेट करू शकले नाही आणि त्यानंतर पूर्णतः ब्रेक लागला गेला स्कोरवरती आणि पराजयाच्या स्थितीमध्ये संघ दिसतोय तो घाटीम. टायमिंग प्रॉपर यावेळेला बघायला मिळते. चेंडू सरळ जाईल, तो लॉंग लेग मधनं सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक हा आलाय चौकार. आता फक्त एक अंतिम चेंडू आहे. फक्त आता यावेळेला आपण पाहू शकतायत बॉल टाकण्याची फॉर्मॅलिटी आपल्याला पाहायला मिळते. प्रफुल्लजी गरत यांच्या स्वागतासाठी हा बॉल निघून आला होता. अतिशय चांगले आयोजक म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते नवज्योतजी किनी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. आमच्या व्यासपीठावर आहेत. ऑफ साईडला अतिशय चांगला फटका ऑन दी ऑफ खेळला गेलाय, परंतु इथून जर आपण पाहिलं तर विजयावर शिक्कामोर्तब केला गेलाय जय 11 केवा रोड या संघाच्या माध्यमातून. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन असेल जय 11 केवा रोड अँड हार्ड लक घाटीम टीम. आपण आलात, वेळेवर हजर राहिलात, चांगला खेळ दाखवला. चुका कुठे झाल्या त्या सुधारण्याचा प्रयत्न करा आणि अजून येणाऱ्या स्पर्धांमध्ये त्या चुका सुधारून पुन्हा एकदा मनाला उभारी घ्या. त्यासाठी तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा असतील. तर वळतोय आपण प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्डकडे. आशिष किनी साहेबांच्या शुभ हस्ते आपण देऊया. शॉक्स आणि इनर चे पंकज पाटील आणि अनिकेत राऊत यांच्या माध्यमातून प्रोव्हाइड करण्यात आले आहेत. विश स्पोर्ट्स आणि SP स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपण बघतायत मॅन ऑफ द मॅचसाठी इनर आणि शॉक्स आम्हाला सौजन्य केलेले आहे आणि प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड जातोय
एक उत्कृष्ट दोन खेळाडू